27 वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे. मधात फोडाफोडीचं राजकारण भरपूर झालेलं. आम्ही उद्धव साहेबांना उत्तरमध्ये तिकीट मागितलं होतं, तर साहेबांनी आम्हाला नाकारलं का आणि आमच्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही. तर याच्यामुळं त्यांनी आम्हाला थोडं वाचवलं, त्यामुळे आम्ही ते पक्ष मी सोडलो. तुम्ही ते पक्ष सोडलेला आहे सर. आता तुम्ही जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, तुम्ही जिंकून आल्यानंतर जनतेला कशा प्रकारे करण्याचं काम करणार आहे? आज मी हे तिसरं इलेक्शन मी लढत आहे. थोड्या फरकाने मी पडलेला होतो, परंतु प्रभाग क्रमांक 16 मध्ये पहिलेचे नगरसेवक कोणीही काहीही काम केले नाही. गाडीपुरा भाग असो, बडी दर्गा असो, छोटी दर्गा असो, कालीजी टेकडी असो, वज्राबाद असो, गोवर्धन घाट असो, टेकडी असो, या भागात पहिलेचे नगरसेवकांनी कोणतंहीच काम केले नाही. नाल्या टिंब आहेत, घाणीचं साम्राज्य एवढं पसरलेलं आहे की त्याला नो चॅलेंज आहे. आम्ही प्रभागमध्ये फिरताना आम्हाला स्वतःलाच आज आम्हाला लाज वाटत आहे की एवढ्या पाण्यातून नालीचं पाणी रोडवर असं पूर्ण येत आहे. तर पहिलं मी निवडून आल्यानंतर माझं विजन हे असेल की स्वच्छता, लोकांना पाणी स्वच्छ पिण्यासाठी ते एक राहील. प्रभागामध्ये चोरीचं प्रकरण, नांदेड शहरामध्ये चोरीचं इतकं मोठं हे चालू आहे. समजा 16 प्रभागमध्ये मोठे पद्धतीनं व्यापारी आहेत. त्या व्यापारी मी मोठे CCTV कॅमेरे बसवून त्यांच्या सुरक्षेसाठी मी चौकीचे एक नियोजन, मी मोंढ्यामध्ये मोठी चौकी बसवायचं मला एक माझ्या डोक्यामध्ये आहे. महिलांना छेडाछेडी होती, गळ्यातले सोन्याचे दागिने जेव्हा महिला जेव्हा निघतात सकाळी मंदिरला, तर गळ्यातले सोन्याचे त्यांचे मंगळसूत्र चोरले जाते. हे पूर्ण मी महिलांच्या सुरक्षेसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्याचे बाग, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचण्यासाठी पेपर, मुलांना वाचण्यासाठी वाचनालय, महिलांना आपल्या काही असं अडीअडचणीमध्ये पूर्ण मी साथ देईल, एवढं मी तुम्हाला सांगतो. सर, जे आता सध्या जे तरुण पिढी आहेत ते नशेकडे जास्त जे वळत चाललेले आहेत, त्याबद्दल तुमचं पुढचं पाऊल काय असेल त्यांचं? आज नांदेडच्या भूमीवर इतक्या मोठ्या पद्धतीने नशाबाजी पोरं करत आहेत. जागोजागी पानपट्टी. आज सरकार सांगितलं की पुडी बंद आहे, जिथं पुढे मिळेल तिथं त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. परंतु हा सरकारला एवढं कळत नाही का की बाबा जिथून पुढे निघते फॅक्टरी, तीच फॅक्टरी बंद करायला पाहिजे. आज नांदेडमध्ये जिथे तिथे डुप्लिकेट सिंधीचे अड्डे बनलेले आहेत. लहान पोरं तिथे जाऊन ते सिंधीचा नशा करत आहेत आणि ते नशामध्ये त्यांना ती नशा अशी घाण नशा आहे की त्या नशेमध्ये ते काहीही करत आहेत. गुन्हेगारीचं प्रकरण इतकं वाढलेलं आहे, ते थांबवण्याचा मी पहिला प्रयत्न करेन. महिलांसाठी तुम्ही काय करणार आहे? सांगितलं ना मी, महिलांसाठी सुरक्षिततेसाठी मी पहिलं तेच माझं रिव्हिजन असेल की महिलांची सुरक्षितता. गोरगरीब जे मुली असतात, जे शिक्षण घेतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार? आणि तुम्ही मागे पण केलेले आहे, ते सध्या आम्ही बघितले आहे. गोरगरीब ज्याचे वडील कष्ट असतात, आज त्यांना इतकं शिकवणं, मुलीला ट्युशन लावण्यासाठी इतकं त्रास होत आहे. तर आमचं एक हे आहे की बाबा आज आपल्या गोरगरीब मुलींना शिकण्यासाठी नांदेडमध्ये कमी दराने ट्युशन्स उघडणे, त्यांना एखादी राखीव कुठे जागा असेल तर अभ्यासिका उघडून देणे, असे आम्ही पूर्ण हे विचार केलेला आहे. सर, तुम्हाला वाटते तुमचा जे आहे प्रभागात विकास झालेला आहे? जे मागचे जे होते तुमच्या प्रभागाचे लीडर, त्यांनी विकास केलेला आहे, तुम्हाला असं वाटतंय का? मी आधी सांगितलं मी तुम्हाला की आमच्या प्रभागामध्ये काहीही विकास झाला नाही. तुम्ही स्वतःहून प्रभागामध्ये फिरू शकता. ठीक आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन करणार आहे? मी जनतेला हे आवाहन करतो, माझे काम तुम्ही, माझे बाबा दगडू बाबा जाधव सामाजिक कामामध्ये त्यांचं फार मोठं वारसा आहे. त्यांचाच वारसा मी पुढे घेऊन जात आहे. जनतेला माहीत आहे की आम्ही कोणत्या पद्धतीनं काम करतो. आज तुम्ही पाहता
त्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात गुन्हेगारी प्रकारचे लोकांचे धान्य जे राशन येते ते धान्य विकणारे लोक, अशा वेळेला तुम्ही अगर निवडून दिला तर जनतेला काय आव्हान असणार आहे? मी माझ्या प्रभागामधल्या मतदार बंधू आणि भगिनींना आव्हान नाही, मी एक विनंती करतो. प्रभाग क्रमांक 16 मध्ये मी प्रदीप दगडू जाधव, माझी निशाणी आहे घड्याळ व माझ्या भगिनी प्रियंका ठाकूर यांची ही निशाणी आहे घडी. प्रियंका ठाकूर हे दुसऱ्या मशीनवर 2 नंबर आहेत व मी पहिल्या मशीनवर 1 नंबर आहे. माझ्या मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो की आमच्या नावाच्या समोरच्या घड्याळ निशाणीवर मतदान करून आम्हाला भरपूर मताने विजयी करावे, हे मी नम्र विनंती मतदार बंधूंना मी करतो.